आता खूप ऊन आहे ना, त्यामुळे डोक्यावरती पदर घेतलाय आणि हे बघा हरभरे वाळत पण घातलेत. आणि नमस्कार मंडळी, तर मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. आणि काल नवीन मॅट्रेस आणली होती आम्ही, तर आज थोडी हॉलची शिफ्टिंग चेंज केली. इकडे बेड होता तर त्याला त्या भिंतीला लावलं आणि सोफा इकडे लावला. आणि हे बाहेर आता सोयाबीनचे पोते गेले, तर आत्याचं त्यांचं मामाचं बंगई लावायचं काम सुरू आहे, कारण सानूला खेळायसाठी. हो ना. आणि ती खूप खुश आहे, कारण तिचा कालपासून सुरू होतं, बाबा बंगई लावा, बाबा बंगई लावा. दिन सोडून आता लटकू दिन करता ती वर येईल. हा आता झुला कोण दे, आता एक ड्युटीच आहे सानूल झुला देणं, म्हणजे तसंच असतं आता ते. हा तू इथे बस आणि मला झुला दे. बाबाला कामाला लावायचं. आता बाबा आणि सानू बसणार आणि काम कोण करणार? खुश का सानू आता? हो. आता हे ना थोडा वेळ बाहेर गेलेले होते, त्यामुळं, नाहीतर आमचे सगळ्यांचे जेवण झालेत आणि आत्ता यांना जेवायला दिलंय, जेवताय. तर आता सकाळची तर सगळी कामं आवरलेली आहे. आता बघू दुपारी काय करायचं आहे. आता काहीतरी असेलच आमचं, निघेलच नसलं तरी पण. आत्यांना तर सोयाबीन चाळणं आहे आणि बघू आता मला काय करायचं आहे. तर चला, आता सकाळचं सगळं आवरून तर झालंच होतं, तर आता आम्ही चालतोय सोयाबीन, आत्या आणि मी. आणि मॅडम बघताय मोबाईल. आता आवाजाला मम्मीच्यात लगेच उठली, तू बघ ना बेटा मोबाईल, बघ ना. हा दुसरं लावून देऊ का? नाहीतर आम्हाला अशी सोयाबीन धरून फेकायची असती. हो ना. नाही बाबा, खराब नाही करू. धर मोबाईल. सुट्ट्या आहे तोपर्यंत सानूचा मोबाईल बघण्याचा एन्जॉय सुरू आहे. धर, पाणी देऊ ना, सोयाबीन आहे ना. आता वाजलेत दुपारचे 3 आणि सोयाबीन चाळतच होते, पण एक दुसरं सुद्धा काम होतं. ते म्हणजे हे ना हरभऱ्याची डाळ करायची आहे, तर त्यासाठी हरभरे काल धुवून ठेवले होते आणि पोत्यात भरून ठेवले आणि आज परत भिजत घातले गरम पाण्यामध्ये. आता ते फुगून आले, तर ते काढून घ्यायचे आणि गच्चीवर नेऊन वाळू घालायचे. आता एवढ्या कडक उन्हात, आता ऊन तर खूप आहे, पण करावं तर लागेलच. तर चला, हरभरे मी काढून घेते. तर बघा कसे फुगून आलेत आणि हे ना फुगलेत. आणि आता हे उन्हात 2 ते 4 दिवस वाळू घातले ना, त्यानंतर मग याची डाळ तयार होते गिरणीतून काढून. चला, काढून घेते मी याला दुर्डीमध्ये. आता सगळे हरभरे मी काढून घेतलेत दुर्ड्यामध्ये आणि एका टफमध्ये. आता ते वरती घेऊन जाते आणि वाळत घालते. आता खूप ऊन आहे ना, त्यामुळे डोक्यावरती पदर घेतलाय आणि हे बघा हरभरे वाळत पण घातलेत. आणि पहिल्यांदा आले ना, दोनदा करून आणलं मी. पहिल्यांदा आले टफमध्ये घेऊन, तेव्हा ना मग चप्पल आणायची विसरले. बापरे, एवढे भयंकर पाय जळाले माझे. एवढं कडक ऊन आहे दुपारच्या वेळेला की कोणाला जर उन्हामध्ये उभं केलं तर ते सुद्धा भाजून निघेल. तर हरभरे तर वाळत घातले. आता ते उन्हाने एवढं चमकतं आहे, तर काही दिसत सुद्धा नाही आहे व्हिडिओमध्ये. आता जाते खाली आणि बॅक टू वर्क. सोयाबीन चाळायचं काम पूर्ण करून घेऊ.
आता ते आज तर पूर्ण होणार नाही, अजून 2 दिवस सुद्धा होणार नाही, पण आता केलं तेव्हा होईल कधी ना कधी. आता इथे टेरेसवर जाताना ना वरती दरवाजा लावला, आता अंधार होता थोडा, आता खाली आले तर थोडा प्रकाश होतोय. आणि येताना आमच्या रूमची खिडकी इकडून आहे, यांचं सुरू काम. सानू मॅडम झोपलेले आहे, दिसलं नसेल तुम्हाला कारण तिथे कपडा लावलेला होता. आता मी हरभरे वाळू घालून खाली आलेच होते, तर आत्या म्हणे की आम्हाला सांड्या करायच्या आहेत तांदळाच्या, तर कोणी कोणी याला तांदळाचे पापडसुद्धा म्हणतात, तर त्याच्यासाठी तांदूळ भिजत घाल म्हणे. तर मग तेच करायचं होतं. तर कंट्रोलचे तांदूळ घेतलेत, अंदाजेच घेतले, ग्लासने 4 ग्लास तांदूळ मोजून घेतले. तर आता ते धुवून मस्त डब्यामध्ये भिजत घालते. आता मी हे तांदूळ ना 2 ते 3 वेळा धुवून घेतलेत आणि त्यामध्ये पाणी टाकलंय. आता याचे तांदळाचे पापड बनवायचे आम्हाला. आता हे पाण्यात भिजत घालायचे. भरपूर पाणी टाकून देते त्यामध्ये. आता सोयाबीन चाळून घेते. शिवम इकडे झोपलेला आहे. आता ते तांदूळ ना आत्या म्हणतात 3 दिवस ठेवावे लागतात आणि 3 दिवसानंतर मग ते सुकवावे लागतात आणि त्यानंतरची प्रोसेस तर मी तुम्हाला समोर सांगेलच. तर आत्ताच मी फ्रेश वगैरे झाली आहे आणि आत्यांचं अजून सोयाबीन चाळणं सुरू आहे. तर माझं संध्याकाळचं झाडून वगैरे झालं, घर आवरलं, भांडे वगैरे झाले आणि जस्ट फ्रेश झाले. तर एवढं छान वाटत आहे आणि आत्ताचं सुरूच आहे अजून. पण आता 6 वाजलेत, स्वयंपाकाची वेळ झाली आहे. तर स्वयंपाक करायचा आहे आणि गिरणीतून दळणसुद्धा दळून घेतलं आहे. तर माईची मदत झाली आज थोडी, कारण गिरणीजवळ माईला बसवलं होतं. तर दळण तर दळून झाले. आता स्वयंपाक करायचा आहे आणि स्वयंपाकामध्ये माणसांना आहे नॉनव्हेज आणि आम्हाला आता मेथी वगैरे किंवा मग दुसरी कुठली तरी भाजी करावी लागेल. हा रोजचा प्रश्न आहे, भाजी काय करावी म्हणून. पण चला, आता त्यांचं आहे ठरलेलं, आमचं वेगळं करणं आहे फक्त. आता आमचा असा टाइम स्पेंड करणं सुरू हो ना. हो, सानूल किती आवडतो जुजू? छान, खूप आवडतो ना. तुला गाव आवडतं की पुणे आवडतं ग? ओ, काय आवडतं? पुणे आवडतं. पुणे आवडतं की कुंभेफळ आवडतं? काय आवडतं? कुंभेफळ. आम्हाला कुंभेफळच आवडतं, कारण कुंभेफळमध्ये विनाकारांचे नसलेले लाड होतात. हो ना, हो ना. चला, माझी अजून ना भाजीला फोडणी द्यायची बाकी आहे. मी थोडी परेशान करत होती, त्यामुळे मग मी हिला बाहेर घेऊन बसले. हो ना सानू, किती मस्त एन्जॉय करती. तिला मी अशी जवळ बसलेली असले ना, ती अजिबात रडत नाही, मग कशाचं ध्यान नाही, काही नाही. फक्त एक असतं, मम्मी भूक लागली, बाकी काहीच नाही. आणि आज ह्या झुल्यामुळे ना सानूच्या मैत्रिणी पण आल्या सानूसोबत खेळायला. हो ना, दीदीन त्या रोज येत नाही खेळायला तुझ्यासोबत. हो ना, आज आल्या होत्या जुजू खेळायच्या निमित्ताने. आत्ताच माझा सगळा स्वयंपाक झालाय आणि मागे कूलर सुरू आहे किचनमध्ये गरमीमुळे. तर त्यामुळे मी समोर आले बोलायला, कारण सगळ्यांचा एवढा आवाज सुरू आहे आणि कूलरचा सुद्धा सुरू आहे, त्यात सानूचा पण सुरू आहे, म्हणून मग मी समोर आले. तर चला, आता स्वयंपाक झाला आणि आता सगळ्यांना जेवण वगैरे करायची आहेत. तर असे दिवसभर मला कामे असतात घरी आलं की. म्हणजे शक्यतोर गावाकडे अशीच कामं असतात सगळ्यांच्या. आता शेती घरी असल्यामुळे असे कामं तर होतातच घरी. हे चाळ, ते काळ, बियाणं तयार कर, असं उन्हाळ्यात राहतं. आता शेतकऱ्यांना तर उन्हाळ्याचं पण शांत नाही बसता येत, सुट्ट्या नसताच त्यांना कधी पण. मग ते तर मला असं वाटतं म्हणायलाच उगाच आहे फक्त की शेतकरी राजा असतो, पण शेतकऱ्याला कायम काम असतं आणि दुबार पेरणी असते, त्यामुळे तर कायमच असतं.
आणि आमच्याकडे सेम तसंच असतं, दोनदा पेरणी करावी लागते, एकदा हिवाळ्यात आणि एकदा आता पावसाळ्यात जूनमध्ये. त्यामुळे बियाणं तयार करणं, हे शेतातले कामं करणं, तर हे कायमच सुरू असतं. तर अशी कामं असतात मला घरी दिवसभर गावाकडे. तर चला आता आजचा व्हिडिओ इथेच संपवते आणि व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्ही व्हिडिओ तर बघून घेता पण कमेंट करत नाही आणि चॅनलला सबस्क्राईब पण करत नाही. पण तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू अजून एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.